दिशेने डिक्लेअर झोन मध्ये जातोय। घोषित क्षेत्र आहे बघा, काही मर्यादा आहेत या मैदानाला आणि त्यामुळे इष्टांच्या मागे थर्ड मॅन फाईन लेग तिथे आपण बघितलं तर डिक्लेअर झोन आहे, त्यामुळे तिथे चेंडू गेल्यानंतर फलंदाजांना फारशा धावा मिळत नाहीत आणि त्यामुळे इथे एका धावेने अकाउंट ओपन होतोय। डावाचा श्री गणेश होतोय राहुल आणि त्याचबरोबर संघाच्या स्ट्राईकला राहुल आलाय, मला वाटतं स्ट्राईक चेंज केली आहे। राकेश पुन्हा एकदा शॉट आपले कव्हरच्या दिशेने हवेत, मिस टायमिंग, झेल ड्रॉप, राहुलला जीवनदान, मागात पडू शकता। कॅचेस विन मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच आणि पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं नेहमी म्हटलं जातं। तर करणसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ते सेवेत आहेत प्रदीपजी भामरे यांच्याकडनं 1000 रुपये। पुढे आले टॉप एज, चेंडू मागे जातोय फाईन लेगच्या दिशेने आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय सिंगल आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या धावफलकावरती 3 धावा। आज सकाळपासून आपण बघताय अत्यंत सुंदर सुंदर मॅचेस झाल्या, काही मॅचेस वन साइड झाल्या। तर एकूण 1500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि बघा करण A1 करण, काय जबरदस्त बॅटिंग झाली करांची। ज्युनियर करण अंबाला नाव दिले त्याला। ओहो, स्क्वेअर लेगला चेंडू जाईल, सीमा बार येतोय हा चौकार। स्क्रीन मध्ये बघू शकाल करणला सन्मानित केले जाते कॅश प्राइज देऊन। चांगली कामगिरी त्याची राहिली का, तर हे पैसे नाही, ही शाबासकीची थाप आहे त्याच्या पाठीवरती दिलेली। चौकारने धावसंख्या 7, पुन्हा एकदा आणखी एक, हा मात्र थेट बाहेर गेलाय चौकारानंतर हा षटकार। आमच्या संपूर्ण कदरे मंडळाने केलेले आहे आणि जे अन्नदाते आहेत त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। बऱ्याचदा टोपं लवकर वाजवली जातात पण इथे तसं काही घडलं नाही। हो, सुंदर सुंदर फटका, हलक्यात टॅप करताय, सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हणतात। 2 मोठे फटके आले, त्याला माहिती आहे बचेंगे तो और भी लढेंगे। विकेट्स फार महत्त्वाचे। राहुल कदर सुरुवातीला संघर्ष करताना दिसला पण तोच राहुल आहे ज्याला बघितलं होतं कदर नांदखेडच्या मैदानावरती 1 बॉल 6 धावांची गरज असताना त्याने ठोकलेला तो गोल्डन षटकार आजही माझ्या डोळ्यासमोर। आणि यंदाच्या अंगामध्येच ती कामगिरी झाली होती। मोठवा संघ टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती करताना 2 संघ खेळताना आपण नेहमी बघत असतो आणि दर्जेदार क्रिकेट खेळण्यासाठी हे गाव ओळखलं जातं। आज याच गावामध्ये आपण ही प्रीमियर लीग भरवलेली आहे। जवळजवळ 70-80 खेळाडूंना एकत्रित आणले गेले, त्यांच्या पाठीशी मोठ्यांचा आशीर्वाद, सुभाषदादा भामरे असतील व इतर ग्रामस्थ मंडळ, प्रत्येकाचा नामोल्लेख करणं तर शक्य होणार नाही। ही यादी फार मोठी आहे आणि या सगळ्यांच्या पाठीशी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचं, त्या दानशूर दात्यांचं मनापासून आभार। आणि त्यांच्या सहकार्याशिवाय इतकी भव्य आणि दिव्य अशी लीग आपल्याला कव्हर करता आली नसती। धावफलकावरती आपण बघतात एकूण झालेल्या त्या म्हणजे 14 धावा झाल्यात। षटक क्रमांक ठिकाणी दुसरं आदित्य बॉलिंग मार्कवर येतोय, धावा 14 आहेत। चांगली सुरुवात मैदानावरती आपण बघताय, दोन्ही सलामीवीर चांगली बॅटिंग करतात। स्पेशली राहुलने तर स्कोर बुक हवाय बघा, स्कोर बुक संपत आलाय। आणि तुम्हाला सांगू इच्छितो क्लोज किपरिंग करणारा कीपर यष्टीरक्षक या गोलंदाजाचा वडीलच होते मुठोल संघाचा अशोक। क्या बात आहे, जुन्या आठवणी आणि जुन्या खेळाडूंची तर ही माहिती देत असताना आमचे मच्छिंद्र केणे सर भरपूर वर्षाचा अनुभव, खरं तर इथलं क्रिकेट त्यांनी जवळून बघितलेलं, इथल्या खेळाडूंना जवळून घडताना बघितले, कित्येकांची कारकीर्द त्यांनी सुरुवातीपासून बघितलेली आहे आणि ते सांगतायत की आदित्यचे जे वडील होते ते क्लोज कीपिंग करण्यासाठी जाणले जायचे आणि आता क्लोज कीपिंग पूर्वीसारखी होताना दिसत नाही आहे। भरपूर यष्टीरक्षक आम्ही बघितले होते खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पूर्वी
क्लोज किपिंग करताना मगाशीच मी कल्याणी घोरपडे सरांचा उल्लेख केला, जे राहुल 11साठी खेळायचे एक लेजंड प्लेअर. त्याचबरोबर त्रिशूल संघासाठी आपण वासूलाही क्लोज किपिंग करताना बघितलं. डोंबिवलीमध्ये हर्ष नावाचा एक अत्यंत टॅलेंटेड कीपर आम्ही बघितला होता, हर्ष शेट्टी. भरपूर असे कीपर होऊन गेले आहेत, पण आता कीपर बदलत असतो. बॉलर बदलला की कीपर बदलतो. क्लोज किपिंग करत नाहीत कारण आत्ताचे चेंडू भरपूर टणक आहेत, वजनदार आहेत, अधिक उसळी घेणार आहेत, त्यामुळे क्लोज किपिंग करणं बऱ्याचदा धोकादायक ठरतं. धावफलकावरती 17 आपण बघतायत. या षटकामध्ये आदित्यने आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. युवराज केणे आमच्यासोबत स्कोरिंग करतात. भावळे बी या संघाचं प्रतिनिधित्व करतात आणि भावळे बी संघ देखील अत्यंत नामांकित संघ आहे. बी नाव जिथे जिथे लागलं आहे ना, त्या संघाची कामगिरी A1 क्वालिटीची राहिलेली आहे. मग गोटेकर बी असेल, गोरसे बी असेल, वडवली बी असेल, जगदंब बी असेल, आताच भावळे बीचा आपण उल्लेख केला. आणि त्याचबरोबर आपण बघतायत बाळा माने सर, असे 2 अंपायर, एक कल्याण तालुक्यातील, एक दुसरं भिवंडी तालुक्यातील आपण बघतायत. आणि दोघांकडे प्रचंड अनुभव आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धातून या 2 पंचांना आपण अंपायरिंग करताना बघितलेले. फुल टॉस मिस केलाय. हलकंसं अपील त्या ठिकाणी झालं होतं. चेंडू पॉईंटच्या दिशेने येतोय. चांगलं षटक म्हणावं लागेल. बघा चेंडू खराब होता, मिडल नाही झाला. लेग बायच्या रूपाने एक धाव आलेली आहे. कुठेतरी राहुललाही माहीत आहे की ती संधी त्याने गमावलेली आहे, कारण मगाशी 2 मोठे फटके स्क्वेअर लेगच्या दिशेने त्याने खेळले होते. हा देखील तिथे जायला होता. 21 धावा पुढे आले होते. चेंडू दूर ठेवला होता. फार जबरदस्त कल्पकता दाखवत आहेत. आदित्य फार कमी व्हायचे, पण एक परिपक्व गोलंदाजाप्रमाणे गोलंदाजी करतायत. त्यांनी बघितलं की धावा एकूण 21 आहेत धावफलकावरती. बॉल या ओव्हरचे एकूण झालेले आहेत 4. 2 टू गो. गोलंदाज आदित्य पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुढे आले, यावेळेस पुन्हा एकदा मिस केलंय. ऑनसाईडला टर्न करायचं. 2 फुल टॉस चेंडू दोघांनी मिस केल्यात आणि काय होते नेमकं हे कळत नाही. बऱ्याचदा गुडलेन स्पॉटवर तर चेंडू सीमारेषे बाहेर जातो. चांगला चेंडू तिथे मोठा फटका येतो, पण इथे 2 हा देखील बघा. आणि 2 ओव्हर या टेप बॉलच्या आपण इंडियन स्टेट प्रीमियर लीगमध्ये बघतो, कारण टेप बॉलची परंपरा पाकिस्तानमध्ये जास्त बघायला मिळतो. इंडियामध्ये टेप बॉल चालत नाही, त्यामुळे आपल्या खेळाडूंना ते त्या ओव्हर खेळणं फार कठीण जातं. किती चेंडू स्विंग होतो आपण बघितलेलं आहे, किती वेगाने निघतो, स्कीट होतो पडल्यानंतर. त्यासाठी सराव करावा लागेल. जर पुढच्या वर्षी पुन्हा एकदा ही लीग आली तर कदाचित आपले बॅट्समन किंवा इंडियन प्लेयर असतील, महाराष्ट्राचे प्लेयर असतील, त्यासाठी ते तयारी करतील. पण टेप बॉल हा खेळ तुम्ही बघू शकाल पाकिस्तान त्यामध्ये भरपूर पुढे आहे, कारण ते सातत्याने टेनिस बॉलपेक्षा टेप बॉल जास्त खेळतात. आणि टेप बॉलवरती जर बॅटिंग झाली तर किती चेंडू वेगाने येऊ द्या, तुम्ही त्याला फेस करू शकता. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 21. पहिल्या ओव्हरमध्ये 14 होते, या ओव्हरमध्ये 7 आल्यात. धावांची गती आपण 10.5ची बघतोय. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 10 विकेट मैदानावरती बॅटिंग करणाऱ्या टीमचे रोशन स्पोर्ट्स याचे अजूनही शिल्लक आहेत. दोन्ही ओपनर आहेत, पण मागच्या ओव्हरमध्ये 3 चेंडू आपण डॉट बघितले. अत्यंत चांगलं कमबॅक आदित्यचं राहिलं. बॉलिंग मार्कवर राहुल. फुल टॉस अलंग द ग्राउंड चेंडू गेला स्क्वेअर लेगला. थोडंसं फंबल झालाय. 2 धावा येतील आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 23च्या घरामध्ये. 4 ओव्हरची मॅच आहे. आपण बघता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बघूया कोण ठरेल MPL 2024चा चॅम्पियन संघ. आमच्या समोर या भव्य आणि दिव्य अशा ट्रॉफीज तुम्ही बघतायत आणि नावाप्रमाणेच एकदम भव्य देखील आहेत, दिव्य देखील आहेत, आकर्षक आहेत, सुंदर आहेत. पायातला चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा जणू काय राहुलने स्क्वेअर लेगचा 7-12 आपल्या नावावरती केलाय की काय. इथून बघा धावचीची संधी होती, सरेंडर केलं होतं शुभमने. ही विकेट त्याने भूषणने, पण त्याचा फायदा घेता आला नाही. 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 25 धावा आपण बघताय. 30 षटक प्रगतीपथावरती असताना लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ही मॅच बघतायत SK एंटरटेनमेंट या चॅनलवरती, त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. प्रशांत सध्या ऑपरेटिंग करतायत. यशला थोडासा ब्रेक मिळालेला आहे आणि आमचे कॅमेरामॅन राकेश गायकवाड डोळ्यात तेल टाकून काम करत आहेत. प्रत्येक
क्षणचित्र या स्पर्धेची टिपत असताना स्क्वेअर लेगला खेळण्याची काहीतरी ही पद्धत आपण बघितली गुडघ्यावरती वारंवार ऑनसाईडला स्पेशली स्क्वेअर लेगला खेळण्याचा ते प्रयत्न करतात. तो स्ट्रॉंग झोन आहे त्यांचा, पण बऱ्याचदा तिथे आपण बघितलं तर मिसही गेले. आपटक्या खेळताना डॉट बॉलही फेस केलेले आहेत. धावफलकावरती एकूण 25 धावा झाल्यात. युवराज खेळणे आमचे त्यांना रिलीवर मिळाला नाही. जेवायलाच मगाशी एक ब्रेक घेतला होता, पण त्यानंतर त्या आधीपासून व आताही कंटिन्यू स्कोरिंग करतायत. हवेत आहे, झेल कोण घेणार प्रश्न होता. चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पडल्यानंतर थोडासा मागे जातोय. 2 धावा या दरम्यान येत आहेत. आणि जर वॅगन व्हीलमध्ये तुम्ही चेक केलं जर आपल्याकडे असतं तर तुम्हाला राहुलच्या धावा तुम्हाला स्क्वेअर लेगला जास्तीत जास्त बघायला मिळाल्या असत्या. ही विकेट खरं तर जाणून बुजून फेकली गेलेले विकेट्स इथून पहिली पडत असताना पतन होतं. पहिल्या विकेटचं भूषण बाद होतं. भूषणने केवळ 3 धावा केल्यात. त्याने 7 चेंडूंचा सामना केला. 6 चेंडूंचा स्ट्राईक रेट अत्यंत त्याचा कमी आपण बघितलं तर तो 50चा स्ट्राईक रेट बघायला मिळाला. 6 बॉलमध्ये 3. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये किमान 200 किंवा त्यापेक्षा जास्त स्ट्राईक रेट असेल तर ते खरं तर फायद्याचं ठरतं. पण इथे केवळ 3 धावा आल्यात भूषणकडनं 6 बॉलमध्ये. पण राहुल चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 27 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती. बॅटिंगसाठी शुभमला पाठवले 3 क्रमांकावरती. कमाल आहे. प्रथम बॅटिंग एक मोठं लक्ष त्यांना उभं करायचं. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा राहुल टू राहुल. हो हो हो, what a shot, great timing, great connection, what a shot selection, sixer. आणि फायनली जो इरादा होता तो स्पष्ट केला आणि आपल्या मनसुब्यामध्ये कुठेतरी यश प्राप्त करत असताना धावसंख्या 6 ने पुढे सरकते. 33 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा राहुलसाठी पायात चेंडू होता. ड्राईव्ह करताय लॉंग ऑफला गॅप मधून लॉंग ऑफच्या मधून गेलाय 4 धावांसाठी. बाहेर शुभमच्या बॅटमधून सिक्सर. ओलांडते 43 धावा. अक्षय पुन्हा एकदा. ओहो सरळ ओव्हर द बॉलर हेड. अगदी सरळ रेषेमध्ये खराब बॉल होता. तसं लहान मुलांना आपण टाकतो एखादा चेंडू हा निसटला होता हातातून. आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 47 धावा. साईड चेंज केले. राऊंड द विकेट येत आहेत. अक्षय फुल टॉस पुन्हा एकदा त्या दिशेला. यावेळेस फिल्डर येत आहेत लॉंग ऑफरनं. शुभम आणि सेवक होते तिथे. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण
48वा. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघूया 50च्या पुढे आणखी किती धावा करते. 60च्या जवळपासही जाण्याचा जरूर विचार करतील. एक विकेट गमावलाय. मैदानामध्ये राहुल आणि शुभम बॅटिंग करतायत. मिस टायमिंग, पण असं म्हणतात ना किस्मत भी बहादूर का साथ देतीये. आणि बघा 2 धावा जिथे 1 होती. सेवकला मात्र चेंडू कलेक्ट करता आला नाही. 2 धावेने सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा धावफलकावरती बघतो आपण. आणि आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले. ती धावसंख्या एक 60च्या पुढे जाऊ शकते. हो हो, मिस केलाय. स्लो रन होता, कनेक्शन नाही झालं. बॅटचा स्विंग आपण बघितला, फार वेगाने फिरवली होती. यानंतरची मॅच राकेश पुन्हा एकदा अक्षय लेग स्टंप वरती वाईड बॉल कॉल येईल अंपायरचा. 51 धावा धावफलकावरती. केवळ 1 चेंडू आता इथून शिल्लक आहे. बघूया एका चेंडूवरती किती धावा येत आहेत की हा चेंडू डॉट फेकतो अक्षय. बघूया काय घडते. राऊंड द विकेट. हा गेला. यावेळेस मात्र जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर. छू मंतर 6. होत नाही. तर ह्या पूर्ण मुठफोल प्रीमियर लीगसाठी ज्यांनी आम्हाला या मुठफोल प्रीमियर लीगसाठी मदत केली त्यांची मी या ठिकाणी नावांची यादी वाचत आहे. या प्रीमियर लीगसाठी जो मंडप आपण या ठिकाणी पाहत आहोत त्या मंडपाचा पूर्ण खर्च आपले गावचे सुपरिचित सुभाष भामरे साहेब यांच्याकडून हे आम्हाला मंडप प्राप्त झालेले आहेत. त्यांचा आम्ही आभारी आहोत. तसेच ही जी भली मोठी आपण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पाहतात ती आम्हाला मिळाली आहे. जगदीश भामरे यांच्याकडून ही ट्रॉफी मिळाली आहे. त्यांचंसुद्धा आम्ही आभारी आहोत. तसेच जी दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आहे ती कपिल भोईर यांच्याकडून आम्हाला मिळाली आहे. तसेच जे आपल्याला या मॅन ऑफ द मॅच सन्मान चिन्ह आणि स्पॉन्सरांना जे चिन्ह आहे सन्मान चिन्ह ते आम्हाला मिळाले आहेत नरेश पाटील यांच्याकडून. तसेच आपल्या गावातील उद्योगपती संतोष भामरे साहेब यांच्याकडून 11,000 रुपयाची कॅश मिळालेली. तसेच त्यांचेच सुपुत्र भार्गव संतोष भामरे यांनी या मैदानाच्या डागडुजीकरता JCBची मदत केली. त्याचंसुद्धा आम्ही आभारी आहोत. तसेच ह्या संपूर्ण मॅचेस लाईव्ह आपल्याला पाहण्यासाठी ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं ते संदीप आणि राकेश यांचंसुद्धा आम्ही आभारी आहोत. तसेच जनार्दन सुदाम पाटील यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपये कॅश आले त्यांचंसुद्धा आम्ही आभारी आहोत. तसेच जे तुम्ही चमचमीत अशी कोळंबी 10 किलो कोळंबी सुभाष भामरे साहेब आणि प्रदीप भामरे यांच्याकडून मिळाले त्यांचंसुद्धा आम्ही आभारी आहोत. तुषार रणवी यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी लाभलेली आहे. आणि खरंच सांगू इच्छितो की मी तुषार भामरे यांनी आम्हाला फोन केलं आणि त्यांच्या आग्रह खातीर मी या ठिकाणी आलेले. चेंडू द्यायचा आहे. तसेच नितीन पाटील यांच्याकडून आम्हाला बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन याची ट्रॉफी मिळालेली आहे. तसेच योगेश काशीनाथ पाटील यांच्याकडून सुद्धा मॅन ऑफ द सिरीजसाठी जो कूलर आलेला आहे तो त्यांच्याकडून मिळालेला आहे. नरेश बालाराम पाटील यांच्याकडून 10 किलो चिकन आलेलं आहे. समीर केने देवरुंग 2 कोंबडे फर्स्ट विनरसाठी. तसेच निकेश पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी स्वीट बॉक्स आलेले आहेत. तसेच हनुमान पाटील यांच्याकडून शीतपेय मॅन ऑफ द मॅचसाठी. आणि आपल्या गावातील समाजसेवक गजानन रणधीरसाहेब यांच्याकडून 3 बॉलचे बॉक्स मिळालेले आहेत त्यांचंसुद्धा आभारी आहोत. पंकज भामरे यांच्याकडून पाण्याची व्यवस्था झालेली आहे. मेघनाथ भामरे यांच्याकडून 2,000 रुपयाची कॅश लाभलेली आहे. तसेच सचिन भामरे यांच्याकडून 3,000 रुपये मिळालेले आहेत. दिनेश भोईर भिनार बेस्ट बॅट्समनसाठी बॅट आलेले आहे. दुर्योधन भामरे यांच्याकडून 1,000 रुपये.
छत्रपती भामरे 10 किलो चिकन, संकेत पाटील 1000 रुपये कॅश, लक्ष्मण नारायण पाटील 2100 रुपये कॅश, नितेश जे पाटील नाश्त्याची व्यवस्था केली त्यांचा सुद्धा आभारी आहोत. सामना चालू करायचा. ओव्हर टू विनोद सर. तर राकेश पाटील यांना शुभेच्छा आल्या आहेत प्रतीक थळे यांच्याकडनं. हा चेंडू कव्हरच्या दिशेने गेलाय, फिल्डर धावतायत इनफिल्डवरनं, तोपर्यंत 2 धावा इथून पूर्ण करतायत. टार्गेट 58 धावांचं आहे. सलामी वीर आपण बघतायत राकेश आणि सेवकने जबरदस्त बॅटिंग केली होती मागच्या मॅचमध्ये. आपण बघितलं 36 धावा केल्या होत्या त्याने आणि आत्तापर्यंत 49 धावा या पूर्ण लीगमध्ये सेवकने केलेल्या आहेत. बघूया या मॅचमध्ये सेवक किती धावा करतो. टार्गेट 58 धावांचं आहे. बॉलिंग मार्कवर राहुल आपण बघताय, स्ट्रायकिंग एंडला राकेश ओव्हर द विकेट. यावेळेस ड्राईव्ह करतायत, ऑफ ड्राईव्ह, फिल्डर आहे तिथे, अचानक ज्याला बॅट बाउन्स म्हणतात क्रिकेटच्या भाषेमध्ये, येतोय चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने आपण बघताय तर खरं तर खाली वाकले आणि चेंडू अचानक आउटफील्ड आपण बघितलं काही ठिकाणी थोडेसे दगडी आपल्याला दिसत आहेत. व्यवस्थित जेव्हा रोलिंग होईल तेव्हा आउटफील्ड एकदम सपाट बघायला मिळेल, पण एकदम नवीन मैदान आहे. हा चेंडू सुंदर होता, बॅट आणि पॅटच्या मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. बॅकअप मिळतोय, अन्यथा ओव्हरथ्रोच्या रूपाने धाव येऊ शकली असती. बॅकअप देणं फार गरजेचं. जेव्हा चेंडू यष्टांच्या मागे जातो तेव्हा लॉंग ऑफ वरनं मिड ऑन वरनं बॅकअप मिळणं फार गरजेचं असतं. जेव्हा चेंडू समोर येतो तेव्हा फाईन लेग, थर्ड मॅन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, पॉईंटवरनं बॅकअप मिळणं फार गरजेचं असतं. या बेसिक गोष्टी आहेत, त्या सगळ्यांना कदा समजून घ्यायला हव्यात. एज लागले, आउटसाइड एज, फलंदाज बाद होईल. पहिल्या विकेटचं पतन राकेशला परतावं लागेल आणि हा पहिला धक्का. पर जगदीश यांनी झेल एक सोपा झेल टिपलेला आहे. आउटसाइड होती, बॅटची बाहेरची कडा लागली, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मिडल नाही करता आला परफेक्टली. आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन न्यू बॅटर मैदानावरती येतोय. न्यू बॅटर मैदानावरती आदित्य या ठिकाणी असताना, एक आदित्य मात्र अस्ताला जात असताना सूर्य हळूहळू डाव्या बाजूला. ओ सुंदर चेंडू हळूवारपणे जगदीश यांनी काय केले, चेंडू अडवला नाही, इतका स्लो होता. जगदीश मात्र पूर्णपणे स्वतःला जोखून दिलं होतं. बघू शकाल आपण काय घडलं होतं. लॉंग स्टॉपच्या दिशेने डिक्लेअर झोन आहे, एकच धाव येईल आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 7. पुन्हा एकदा राहुल तयार होतोय कॉमेडी बॉक्स इनकडनं. ओव्हर द विकेट, पाया चेंडू होता, सुंदर होता, कव्हर पॉइंटला जातोय, तोपर्यंत एक धाव डायरेक्ट हिट. इथून मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवतायत, समय सूचकता फार महत्वाची असते आणि दोघांमधलं कॉर्डिनेशन चांगलं होतं. दोघांनी बघितलं की डायरेक्ट हिट झाल्यानंतर चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय आणि जोपर्यंत बॅकअप मिळेल, कव्हर करतील दुसरे क्षेत्ररक्षक, तोपर्यंत ही एक धाव देखील पूर्ण केली आहे. एकूण 2 धावा, धावसंख्या धावफलकावरती 9. 58चं टार्गेट आहे. जुने 49 धावांची गरज आहे विजयासाठी. टार्गेट भलं मोठं आहे, पण इथून सेवकला लढावं लागेल. आणि कोल्ड्रिंक आलेली आहे बघा खेळाडूंना देखील मॅन ऑफ द मॅचसाठी. मिरिंडा कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेली आहे आणि एकदम थंडगार फ्रीजमधून बर्फामधून आणलेली आहे आणि उन्हाचा थडाका जाणवतोय. खरं तर ज्याला नको आहे कोल्ड्रिंक तोही कोल्ड्रिंक पिणार, कारण आपलं शरीर तसं डिमांड करतं. जशी गरमी असेल तर आपण थंड आपल्याला हवा असतं आणि जसा हिवाळा आहे तो थंडी पडते तेव्हा आपल्याला काहीतरी गरम खावंसं वाटतं, प्यावंसं वाटतं. ओ टॉप एज, फाईन लेगला चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक धावतायत, तिथे चेंडू बघूया, पंचाने इशारा केला, सिंगल आहे, केवळ एकच धाव. डिक्लेअर झोन आहे. स्कोर बुक देखील आलेला आमचा आणि युवराजने इतक्या मॅचेस कव्हर केल्या, स्कोरिंग केले,
स्कोअर बुक आमचं संपलेलं आहे. भरपूर मॅचेस कव्हर केलेत आपण. आणि लीग म्हटले की एका दिवसाची लीग बोलला की जास्तीत जास्त मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. 6 संघ एकत्रित आले होते. या 6 संघाचं आपण कॅल्क्युलेशन केलं. प्रत्येक संघात 12 खेळाडू जरी आपण एक काउंट केले तर 72 खेळाडू तुम्हाला बघायला मिळते. 70-80 खेळाडू. अजूनही काही खेळाडू कदाचित येऊ शकले नसतील कामामुळे, पण संपूर्ण गाव एक तुम्हाला दिसतोय खेळताना. ऑन साइडला हवेच्या लाटेवरती होऊन स्वार, चेंडू गेलाय सीमा पार, येतोय षटकार. या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती 16 धावा झाल्यात. खूप चांगला फटका होता आदित्यचा. आदित्य 8 वरती पोहोचलाय, संघ पोहोचलाय 16 वरती. पुन्हा एकदा उडवलाय. यावेळेस प्रॉपर टायमिंग नाही झाला. स्क्वेअर लेगला बॉल गेलाय. फिल्डर येत आहेत. तोपर्यंत या 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि या 2 धाव्यांनी 18 धावा, अजूनही 40 धावा इथून करायच्या आहेत. लक्ष्य फार मोठं आहे, पण त्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे. या ओव्हरमध्ये 1 षटकार आलाय. मागच्या ओव्हरमध्ये केवळ 1च चौकार आलाय. शुभम वरती विकेट आदित्यसाठी. हा चेंडू लॉंग ऑनला येतोय, जाईल का सीमा पार? आणि हो, गेलाय सीमा पार, येतोय षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती 24 धावा झालेल्या आहेत. अशीच फटकेबाजी हवी आहे निरंतरपणे. आणखीन 3-4 मोठे हिट आले की मॅच मध्ये कमबॅक करतील, मॅच मध्ये अगदी विजयाच्या जवळ पोहोचतील. खूप चांगली बॅटिंग आदित्य मैदानावरती करत असताना 2 षटकार, एक उगवता असा हा अष्टपैलू खेळाडू मुठोळा गावाचा. आणि या मैदानावरती आज त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे. बॉलिंग मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली आणि आता बॅटिंग करत असताना धावाही छान छान करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हा चेंडू जाऊ दिलाय. या ठिकाणी अंदाज बघूया, पण सांगतात वाईड बॉल आहे. ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर पिचिंग झाली होती आणि वाईड बॉलने धावसंख्या धावफलकावरती 25 धावा झालेल्या आहेत. अजूनही बघितलं तर 33 धावा करायच्यात विजयासाठी. मॅच मध्ये कमबॅक झालंय. ओहो, इनर एज टायमिंग नाही झाला. हा पंप पूल करण्याचा प्रयत्न झाला होता. स्लोअर 1 चेंडू होता. हा डॉट बॉल येतोय आणि डॉट चेंडू इथून या मॅच मध्ये घेऊन येतील रोशन स्पोर्ट्स ए संघाला. ए वर्सेस बी ही मॅच मैदानामध्ये सुरू आहे. बऱ्याचदा ए वर्सेस बी च्या मॅचेस आम्ही बघितल्या आहेत. गुरसई ए गुरसई बी मधली मॅच जबरदस्त होते. वाकण बी मध्ये मॅच जबरदस्त होते. इथून मात्र हा देखील भरपूर लांब पल्ल्याचा हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. एकतीस धावा झालेत. 27 धावांची गरज आहे आता 12 बॉल मध्ये. रिक्वायर्ड रेट आपण बघितलं तर या ठिकाणी 13.5चा. पहिल्या 2 ओव्हर मध्ये चांगले धावा आल्यात. 15.5ची धावगती बघायला मिळते. पहिल्या ओव्हर मध्ये केवळ 9 होत्या. या ओव्हर मध्ये 22 धावा आल्यात शुभमच्या. आणि आदित्यने या मैदानावरती जबरदस्त बॅटिंग केली आहे. या ओव्हर मध्ये 3 षटकार, गगनचुंबी षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. ड्रिंक्स ब्रेक होतोय. आपण डीजेला देऊया संधी.
ओ हो हा गेलाय भरपूर भरपूर लांब. सेवकने केली सेवा. षटकार. स्वागत केले भूषणचं या घणाघाती फटक्याने. सेवक जबरदस्त फॉर्मात आहे. 49 धावा आधीच केल्या होत्या, त्यामध्ये आणखीन काही धावा ऍड होतील. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल करण्याचा प्रयत्न झाला होता, का तर टायमिंग त्या ठिकाणी झालं नाही. चांगलं कमबॅक भूषणचं. धावसंख्या धाव फलकवती बघतो आपण. एकूण 37 धावा झाल्या आहेत. 21 धावांची गरज आहे जुने 10 बॉलमध्ये. 10 चेंडू 21. सेवक पुन्हा एकदा सामना करेल भूषणचा. हो उडवलाय, हा पाठवलाय मिड विकेटला, जाईल सीमा पार, येतोय षटकार. इक्वेशन बदलतंय. 43 धावा झाल्यात, आता करायच्या आहेत 15. चेंडू शिल्लक आहेत 9. जोपर्यंत सेवक मैदानावरती, जोपर्यंत आदित्य मैदानावरती, रोशन स्पोर्ट्स बी या संघाला इथून कोणीही पराभूत करू शकत नाही. चांगली पार्टनरशिप मैदानावरती या दोघांच्या मध्ये. ओहो यॉर्कर होता, नुसता यॉर्कर नाही तर हुकमी यॉर्कर. सेवकला जावं लागेल डगआउट मध्ये. कमबॅक करतोय भूषण. थँक्यू. नुकतंच आमच्या या मंचावर आगमन होते सावतगावचे उद्योगपती रवींद्रजी दलवी साहेब. आपलं हार्दिक स्वागत आमच्या या मुठोल प्रीमियर लीग मध्ये. आपण आपली मोलाची वेळ दिली त्याबद्दल आपण आपले आभारी आहोत. आणि या ठिकाणी त्यांचं सन्मान करतील ते नरेश पाटील. या ठिकाणी वेळात वेळ काढून आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल आमच्या या कमिटीकडून आपलं यथोचित सन्मान करण्यात येत आहे, त्याचा आपण सन्मान स्वीकार करावा. कपिल भोईर यांच्यासाठी पारितोषिक प्रत्येक षटकाला 500 रुपये. प्रदीप भांबरे यांच्याकडनं. स्क्वेअर लेगला हा चेंडू गेलाय. फिल्डर आहे तिथे. गुड फिल्डिंग, अफलातून फिल्डिंग बघा स्क्वेअर लेगला. सेवकला बाद केलंय. कमबॅक होईल का या मॅच मध्ये? रोशन स्पोर्ट्स हे संघ विजय होईल का हा प्रश्न इथून निर्माण होतोय. पण धावसंख्या आता बघा 45 झाली आहे आणि विजयासाठी हव्यात 13 धावा आणि चेंडू शिल्लक असतील 7 बॉल 13 धावा. स्ट्राईकला कपिल. प्रत्येक षटकाला 500 रुपये. प्रदीपजी भांबरे याच कडून सामना करेल भूषण. पुन्हा एकदा कपिल स्ट्रायकिंग इनला. लेग स्टंप वरती हा चेंडू शफल झाले होते. वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. इक्वेशन आता 7 चेंडू 12ची गरज आहे. 7-12चं इक्वेशन. 7-12ला फार महत्व. ही जागाही 7-12चीच आहे जिथे आपण खेळतोय. आणि मला वाटतं सकाळी जे आले होते जागेचे मालक नामदेव भांबरे यांची ही जागा हवेत आहे. फिल्डर खूप मागे आहेत. धावतायत, चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा इथून होत आहेत पूर्ण. आणि अशा प्रकारे इथून इक्वेशन आता बदलेल. येणारे चेंडू 6 आणि करायच्यात विजयासाठी 10. सुपर ओव्हर आहे. सामना जर टाय झाला, बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर हा टाय ब्रेकिंग मेथड आहे. आणि मगाशी कोणी म्हणाल की बॉल आउट आपण करू. जर आपल्याला एखादा संघ काढायचा असेल
आपल्याकडे वेळ कमी असला तर बॉल आऊटही आपण करू शकतो. पण बघूया बॉल आऊटमुळे पाकिस्तानला आपण हरवलं होतं. कोण विसरेल ती मॅच. आणि मैदानावरती मला वाटतं काहीतरी दुखापत झाली की पाणी पित आहे. 6 बॉल 10ची गरज आहे विजयासाठी. कोण जिंकणार इथून? रोशन स्पोर्ट्स ए की रोशन स्पोर्ट्स बी? ए वर्सेस बी. जबरदस्त फाईट. एकाच जंगलातले दोन वाघ आपल्या अस्तित्वाची लढाई, आपल्या प्रतिष्ठेची लढाई लढत असताना अजूनही मॅच बॅलन्स आहे. मॅच मधला थरार कायम आहे, चुरस कायम आहे, रंगत गंमत मनोरंजन आणि रहस्य कायम आहे. इथून कोण जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे. क्रिकेट अनिश्चिततेनं भरलेला खेळ. या खेळामध्ये बऱ्याचदा भविष्यवाण्या खरं तर खोट्या ठरतात, कारण क्रिकेटमधली भविष्यवाणी करणं नेहमीच मूर्खपणा मानलं गेलेलं आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकताना आपण कित्येकदा बघितलेले आहे. आजच मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं मनोज सरांनी खूप सुंदर समालोचनही केलं आणि काय मॅच रंगली, कधी या बाजूला कधी त्या बाजूला. पण शेवटी एका मॅनमध्ये दोन तलवार राहत नाही, एका सिंहासनावरती दोन राजे बसू शकत नाही. तसंच एका मॅचमध्ये केवळ एकच संघ विजय होऊ शकतो. टॉप एज ओ हो आधीच पडले, नंतर चेंडू पडला आणि इथून मात्र बघा विनाशकाले विपरीत बुद्धी. जिथे फलंदाज बाद व्हायला होता आणि तिथे 3 धावा. बघा आदित्य जणू काय कबड्डी खेळतोय आणि बघा हुलकावणी देण्याचा प्रयत्न. 3 धावा आल्यात. आता 7 धावांची गरज आहे 5 बॉलमध्ये. हा झेल पकडायला होता, झेल कठीण होता. थोडंसं तिथे स्कीड झाले. आउटफील्ड तिथे भरपूर माती आहे. बॉलिंग मार्कवर नितेश ओर द विकेट. फुल टॉस फाईन लेगला गेलाय बाहेर. एकच धाव. 9 बॉलची मागणी करतात पण पंच सांगतायत कमरेच्या खाली होता, असा खाली उतरत होता डीप, त्यामुळे 9 बॉल नाही सिंगल येते. आता 6ची गरज आहे 4 बॉलमध्ये. इथून नितेशने मॅच जिंकून दिली तर तो हिरो ठरू शकतो या मॅच मध्ये. बॉल भेटला का? द्या. दुसरा बॉल देऊ का? घ्या. बघा थ्रो बरोबर फेकलाय. पुराणा चावल आहेत, अनुभवी नरेश पाटील. क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. सकाळपासून प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहेत आणि प्रत्येक आयोजन कमिटीमध्ये अशी काही माणसं असतात की जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत डोळ्यात तेल टाकून काम करतात. फक्त मैदानावरची गरज नाही तर स्टेजवरती येणाऱ्या प्रत्येक माणसाची काळजी करणं, प्रत्येक गोष्टीवरती लक्ष देणं. अधूनमधून त्यांनी आम्हाला सांगितलं की अनाऊन्समेंट ज्यांनी ज्यांनी बक्षिसं दिलेली आहे त्यांची अनाऊन्समेंट होणं फार गरजेचं आहे, कारण ही लोकं पुढे जर आली नाही तर आपल्याला अशा प्रकारची एक सुंदर स्पर्धा आयोजित करता येत नाही. असं म्हणतात की सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग कधी आणता येत नाही. आणि त्यामुळे ज्यांनी ज्यांनी सड असते मदत केलेली आहे पैशाच्या रूपाने, वस्तूच्या रूपाने, ज्यांनी ज्यांनी श्रमदान केले, ज्यांनी ज्यांनी मेहनत केली आहे मैदानासाठी म्हणा विकेटसाठी म्हणा, त्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. नितेश फुल टॉस विनिंग शॉट असेल का? हो नाही, तिथे कॅच पकडली आहे. बहुतेक फलंदाज बाद होईल. झेल बाद. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगात रोमांच रहस्य. कॉमेडी बॉक्स मध्ये मिरिंडा येऊन गेल्या, आता लस्सी आलेली आहे. इतकी सोय जबरदस्त या ठिकाणी केली जाते. आम्हाला आता कंटाळा आला की इतका पाहुणचार करतायत, कारण मिरिंडा नंतर लस्सी प्यायली तर काहीतरी वेगळंच आतमध्ये पोटामध्ये तयार होईल, एक वेगळा फ्लेवर तयार होईल. आणि आवाज ऑलरेडी मनोज सरांचा बसलाय, पण ते म्हणतात खोकला झाला. सकाळपासून एकदाही खोकताना ऐकलं नाही मी. आणि सिरपही मला आणायला सांगितलं त्यांनी.
हा चेंडू हवेत. 3-6 इक्वेशन होतं. हा चेंडू त्या ठिकाणी वॅकंट एरियामध्ये पडतोय. 2 धावा येत आहेत आणि इक्वेशन बघा आता 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची गरज आहे. अस्तित्वाची लढाई, प्रतिष्ठेची लढाई, कौशल्याची लढाई, गुणवत्तेची लढाई. ही लढाई आता मात्र मैदानावरती सन्मानाची बनलेली आहे. बघूया 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. रोमांचक मॅच ए वर्सेस बी. रोशन स्पोर्ट्सचा विजय जरूर होईल पण एचा होईल का बीचा. आणि मैदानावरती बघा श्वान आलाय ही मॅच बघण्यासाठी. क्या बात आहे. काहीतरी कानमंत्र दिलाय त्याने नितेशला. ओ हो 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 या गोष्टी पराभवाला कारणीभूत ठरू शकतील. वाईट बॉल फार वाईट असतात आणि इथून मात्र आता 2 बॉल 3 ची गरज आहे. श्वानला पाठवले बाहेर. बंदोबस्त जबरदस्त आहे. श्वान पथक तयार आहे. मैदानावरती कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये त्यासाठी बॉम्ब स्क्वॉडला आम्ही बोलवलेलं आहे. हवेत जेल कोण घेणार. पुन्हा एकदा नो मॅच लँड मध्ये पडतो चेंडू. या 2 धावा. स्कोर झालाय लेवल इक्वल झालंय. 1 धाव शॉट. अंपायरचा इशारा. 1 धाव शॉट. मेहनत केली होती 2 धावांची. आता मात्र ही धाव शॉट आहे. आता मात्र इक्वेशन 2 धावांची इथून गरज असेल. चेंडू शिल्लक आहे 1 बॉल 2. पंचांच्या निर्णयाविरुद्ध कुठलाही आक्षेप नको. कुठल्याही प्रकारचे आर्ग्युमेंट नको. 1 बॉल 2 धावा. शॉट धाव काढलेली आहे. आता मात्र पुन्हा या मॅच मध्ये रंगत. पुन्हा एकदा रोमांच. कधी या बाजूला कधी त्या बाजूला ही मॅच झुकते. नक्कीच एकाच गावातले 2 संघ सगळेजण एकमेकांचे जवळचे मित्र आहेत पण मैदानावरती एखाद्या शत्रूप्रमाणे तुटून पडलेले आहेत. जिंकायचे उचलायची MPL ची ही सुंदर ट्रॉफी. 1 बॉल 2 धावा. बघा या ठिकाणी फलंदाजाने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखं झालेले. सहज 2 धावा येत होत्या परंतु या ठिकाणी अति घाई संकटात नाही. याप्रमाणे या ठिकाणी अतिशय घाई झाली होती फलंदाजाला. आता पाहूया 1 चेंडू आणि 2 धावा. चला मॅचचा रिदम जाऊ देऊ नका. मॅच स्टार्ट करा. दगड मारलाय की कुऱ्हाड मारली ही तर येणार वेळ सांगेल. हा बॉल सांगेल. ओ मिस केलाय. मिडल नाही झाला. 1च धाव. आणि आता मात्र इथून मात्र सामना झालाय टाय आणि सुपर ओव्हर. टाय ब्रेकिंग मेथड सुपर ओव्हर. इथून मात्र आता या मैदानावरती पुन्हा एकदा सस्पेन्स कायम आहे आणि तिथे 3 खेळाडू निवडायचे. 3 बॅटर निवडायचे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. फिल्डिंग लावून आणि तुमचे फलंदाज लगेच पाठवायचे. जशी मिळायचे तशीच चालू ठेवायचे. तर सुपर ओव्हर. खरं तर आता मात्र 1 मॅच वाढलेली आहे. 3 बॅटर ते नाव सांगायचे अंपायरला सांगून टाका. इकडे नाही आले तरी चालेल. चला फिल्डिंग लावून घ्या. वेळ नाही आपल्याला. आणखीन पुढच्या 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. तर ती शॉर्ट रन नसती तरी मॅच जिंकली असती. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग झाली नाही. घाई मध्ये बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात. चला फिल्डिंग लावून घ्या. आणि ओपनर पाठवा. 3 बॅटर तयार ठेवायचे. 2 विकेट पडले की ऑल आउट होईल. चला सुपर ओव्हर. राकेश घाई करायचे. लगेच फलंदाज पाठवायचे.
फिल्डिंग लावून घ्या, बॅट्समन येऊ द्या. सुपर ओव्हर. 3 बॅट्समन त्यांची नावं द्यायची. पुढे चेंडू नवीन आहे. चला, फलंदाज पाठवते. राकेश, आपल्या टीम फलंदाजाची नावं सांगायची आहेत. आहेत का नवीन? आमच्या नवीनच कोणाल आहे. भांबरेला टेन्शन नवीनच झालं. बॉल राहतील नवीन. रील स्टार कोणालचे व्हिडिओ बघितले मी इंस्टाग्रामला जाऊन. कोणाल आणि राहुल सोबतीला बघितलेत काय व्हिडिओमध्ये. कोणालला भरपूर फॉलोअर्स, 2,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि त्याचे जे व्हिडिओ आहेत 5-5, 6-6 हजार लाईक आहेत त्याला. क्या बात आहे. कुणाल भांबरे, मगाशी त्याला विचारलं व्हिडिओ बनवतो का, म्हणाला नाही बनवत मी. नंतर त्यांनी मला सांगितलं की सर्च करा इंस्टाग्रामला. आणि कुणाल भांबरे भरपूर फेमस आहे सर, तुम्ही चेक करा आता, फॉलो करा त्याला. कुणाल भांबरेने मगाशी डान्स केला, तो डान्स मी त्याचा बघितला रील मध्ये. चला मॅच स्टार्ट करा. सुपर ओव्हर बघूया, सुपर ओव्हर सुपर डुपर होईल का ही मॅच. एकही सुपर ओव्हर झाली नाही पूर्ण दिवसामध्ये. तर नवीन बॉल दिला जाईल. चला फिल्डिंग लावून घ्या, बघूया. तर रिझल्ट मात्र लागला नाही कोणाच्या बाजूने, बरोबरी झाली. राहुल तयार होतोय. पुन्हा एकदा दोघांनाही संधी नव्याने मिळते. आता सुपर ओव्हर मध्ये कोण जिंकणार. टाय ब्रेकिंग मेथॉड सुपर ओव्हर. सर्वात आधी T20 क्रिकेटमध्ये त्याचा वापर आपण बघितला. भरपूर बदल क्रिकेटमध्ये झाले. फ्री हिटला सुपर ओव्हर, पॉवर प्ले, अनेक नियम गोलंदाजाच्या अगेन्स्ट आपण बघितले. आणि म्हणूनच क्रिकेट हा फलंदाजाचा खेळ नेहमी म्हटलं गेले. ओपनिंगला आलेले आहेत 2 बॅटर त्या ठिकाणी तयार. सुपर ओव्हर. सुपर ओव्हरचा पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, लॉंगॉनला फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. सुपर ओव्हर मध्ये किती धावा पुरेशा ठरतील बघूया. जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न जरूर असेल, पण इथून जर 2 विकेट गेले तर मग ऑल आउट होईल. सेवक आणि त्याचबरोबर राकेश स्ट्राईकला सेवक आहेत. हो, गुड लेंथ वरनं वेगाने काढले ऑफ स्टंप वरती. चांगली पिचिंग होती. ॲक्युरेसी फार महत्वाची आहे, नुसता वेग महत्वाचा नसतो. डॉट बॉल येतोय. 2 बॉलमध्ये केवळ एकच धाव आली आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. सुपर ओव्हरची पहिली इनिंग आपण बघतायत. पहिली सुपर ओव्हर राहुल घेऊन आलेले आहेत आणि निर्णायक सुपर ओव्हर बघूया कोण घेऊन येतोय. उडवलाय, पाठवलाय लॉंग ऑनच्या वरून, अगदी मंडपच्या वर षटकार. नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं आजच्या दिवसातील हाय स्कोर ज्या फलंदाजाने मारलेले आहे, तोच फलंदाज आपण या ठिकाणी फलंदाजीसाठी पाहतो. सेवक. सेवक नाही, हा तर सेवाग आहे. सेवाग जबरदस्त बॅटिंग करतोय सेवागच्या स्टाईल मध्ये. सेवाग नंतर खरं तर एकही फिअरलेस ओपनर आपल्याला मिळाला नाही. नजफगड का नवाब, मुलतान का सुलतान म्हणून आज सेवागला ह्या उपाध्या देण्यात आल्या. का तर रेग्युलर ओपनर नव्हता, 6व्या-7व्या क्रमांकावरती बॅटिंगला यायचा प्रयोग म्हणून आणलं गेलं. कव्हरच्या दिशेने पाठवलाय, डीप मध्ये फिल्डर नाही आहेत. लॉंग ऑफ वरनं फिल्डर धावतोय, पण इनफिल्ड वरनं शॉर्ट कव्हरवरनं क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू कव्हर करतोय. तोपर्यंत या 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 9. आतापर्यंत चेंडू झाले 4.
अजूनही 2 चेंडू शेष आहेत. राहुलचा प्रयत्न असेल दोन्ही चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा, तर सेवकचा प्रयत्न असेल मोठे हिट लगावण्याचा. हा शॉट ऑफ लेथ आलाय लॉंग ऑनला, आणखीन एक धमाका सिक्सर. पंधरा धावा झाल्यात, 2 षटकार, अंतिम बॉल. हवा देखील हवेत उडवलाय कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या दरम्यान 2 धावाही पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का सफल, आणि या 3 धावा, ही 4थी धाव. इथून मात्र गोंधळ उडालाय. त्रेधा तिरपेट, आणि बघा जिथे 2 धावा होत्या, भाग मिल्का भाग, भाग मिल्का भाग, किती काढल्या. षटकार, क्या बात आहे. हा षटकार होता, जमिनीला घरंगळत षटकार मारलाय. मी मगाशीच म्हटलं होतं की मुठवल गावामध्ये 8 धावा झालेल्या होत्या माझ्या डोळे देखत. आता तर 7 झाल्याच त्या. थोडासा थकला फलंदाज त्या ठिकाणी. अरे 6 धावा त्या देखील सर्कल मध्ये झाल्यात. बाहेर गेले तेव्हा 2 पूर्ण केल्या, 4 तिथल्या तिथेच पूर्ण केल्या. आणि किती खराब फिल्डिंग झाली बघा. एकूण धावा झाल्यात 21, 22 करायच्या आहेत. पहिल्या 2 बॉलमध्ये केवळ 1 होती, नंतरच्या 4 बॉलमध्ये 20 धावा आल्यात. आणि या ठिकाणी पारितोषिक सुद्धा आलेले सेवकसाठी. लक्ष्मण पाटील साहेब यांच्याकडून सेवकसाठी 500 रुपयाचे पारितोषिक आलेले. खतरनाक फलंदाजी, धुवाधार फलंदाजी. ज्याप्रमाणे सेवक बॅटिंग करायचा त्याप्रमाणे या ठिकाणी सेवक बॅटिंग करतोय. नक्की सेवक नाही सेहवाग. सेहवागचा आजपासून सेहवाग नाव त्याला द्यायला पाहिजे, कारण सेहवागचा संघर्ष फार मोठा होता. 84 किलोमीटरचा प्रवास करून तो प्रॅक्टिसला जायचा, का तर घरी 50 जणांचं कुटुंब होतं. त्यांचा धान्याचा बिझनेस होता गव्हाचा. वडील म्हणा की क्रिकेट नको खेळू, काय करशील पुढे जाऊन. पण त्याचं स्वप्न होतं की तो विचार करता सचिन मला भेटेल का, सचिन माझ्याशी बोलेल का. पण त्या सचिन बरोबर त्यांनी ओपनिंग केली, आणि त्या सचिनमुळे का तर त्याच्या बॅटिंग स्टाईलमुळे त्याला सचिनचा क्लोन देखील म्हटलं गेलं. आणि ज्या फिरोजशाह कोटलाच्या मैदानावरतून, ज्या गेटमधून अंडर 16च्या कमिटीने त्याला बाहेर काढलं होतं, त्याच फिरोजशाह कोटलाच्या त्या प्रवेशद्वाराला वीरेंद्र सेहवागचं नाव नंतर देण्यात आलं. असा वीरेंद्र सेहवाग. सौरव गांगुलीने खरं तर त्याला ओपनिंगला पाठवलं, तो जात नव्हता. नव्हतं टेक्निक, नव्हता फुटवर्क, केवळ टेम्परामेंट. याच जोरावरती त्याने जगातील अनेक गोलंदाजांना नामोहरम केलं. असा वीरेंद्र सेहवाग उर्फ वीरू. आणि आपला सेहवाग त्याने जी बॅटिंग केली त्यामुळे ही आठवण आपल्याला आली. पण बघूया 22 धावा करायच्या आहेत. तर या मच्छिंद्र खेणे यांना आपण ऐकूया 6 चेंडू कसे असतील. थँक्यू विनोद सर. आपण जर पाहिलं तर मला वाटतं या ठिकाणी ही जी फेकाफेकी झालेली आहे, याच्या 6 धावा आहेत ना, हे मॅचचं टर्निंग पॉईंट ठरणार आहेत, हे आपण पाहूया. परंतु समोर सुद्धा एक राहुल, हा एक स्फोटक फलंदाज आहे, त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे. परंतु 22 धावा सुद्धा या अतिशय महाग पण आहेत. परंतु या ठिकाणी वातावरण पाहिलं तर फलंदाजीसाठी पौष्टिक असं वातावरण आहे या ठिकाणी. परंतु गोलंदाज या ठिकाणी आधीला आणलेलं आहे. चला पंच सामना चालू करायचा आहे. स्ट्राईकला येतो राहुल, ना स्ट्राईकला तो शुभम, आणि गोलंदाज आहे तो आधी.
पाहूया एक 9 तरुण असा हा गोलंदाज, युवा गोलंदाज आधी याला पाहू शकता, ज्याने चांगली फलंदाजी सुद्धा केली होती. परंतु खूपच छान अशी फलंदाजी केली ती सेवक याने. पाहूया राहुल आणि पहिला चेंडू फिरकावलेला आहे, झेल होते का पाहूया, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव, दुसरी धावचा प्रयत्न होतोय या ठिकाणी. पाहूया पंचांचा निर्णय काय ते आणि पंच डिसिजन देतील. पंच निर्णय घेतील. राकेश तुम्ही काही बोलू नका, पंच काय घेतलं तरी. पंच किती धावा आहेत? 1 धावा आहे. पंचांचं डिसिजन अंतिम डिसिजन. बघा आपल्या जोडीदारावर थोडाफार तर विश्वास ठेवावाच लागेल. शुभम सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. आधी याचा पुढचा चेंडू झेल होती, परंतु झेल काही टिपता आली नाही त्या ठिकाणी. पुढचा चेंडू आधी याचा खेळून काढेल तो शुभम आणि या थोडंसं या ठिकाणी भरकटलेला चेंडू, परंतु सुंदर यष्टिरक्षण कपिल याचं स्वतःला झोकून दिलं, परंतु पंचांचा वाईटचा इशारा. अवंतर धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होती ती 2. पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून जाणार चेंडू. पंचांकडून व्हाईटचा इशारा. मला वाटतं ज्या 6 धावा धावून काढल्या ते व्हाईटच्या रूपात देतो का आधी पाहूया. धाव संख्या होते 3. बघा सिरीजसाठी या सुपर ओव्हरच्या धावा पकडल्या जाणार नाहीत आणि हॅट्रिक झालेली आहे. व्हाईट बॉलची हॅट्रिक झालेली आहे आणि नक्कीच या ठिकाणी थोडंसं प्रेक्षक संतापलेले आहेत या ठिकाणी, कारण की राकेश सारखा एक अनुभवी गोलंदाज असताना या ठिकाणी नवयुवा गोलंदाजावर विश्वास ठेवलेला आहे. पाहूया या ठिकाणी थोडंसं दिशा भरकटलेलं आहे, मनामध्ये घालमेल, मनाचा ताबा सुटलेला आहे. आधी टू शुभम, अजूनही सूर गवसत नाही आधी याला. आता मात्र या ठिकाणी सुंदर डिलिव्हरी, लिगल चेंडू. 3 वेळेला संधी वाईटची दिली फलंदाजाला, त्याला वाटलं का चौथ्यांदा सुद्धा वाईटच टाकेल, परंतु आपली तलवार आहे ती थोडीशी फिरवायला हवी. पुढचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी प्रयत्न सुंदर होता राकेश याचा. बिग हिट षटकार. तर बघा आता धावा झालेल्या त्या 10, उरलेल्या 3 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. जेसीबी चौथा गेअर टाक लगेच. बाबा का बुलडोजर यहाँ भी आ गया. सिरीज साठी या मॅचचा स्कोअर पकडला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. अजून 3 मध्ये 12 धावांची गरज आहे. आता मात्र एक धाव पूर्ण आणि एकच धाव समाधान मानत आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवलेला आहे. 2 चेंडू आणि 11 धावा. आता सुद्धा मॅच टाय झाली तर काय करायचं. आता
सुपर बरोबरच करू. पाहूया पुढचा चेंडू आणि हा बिग हिट. पाहूया राकेश धावतोय. षटकार. निकेश पाटील या ठिकाणी या. मला वाटतं ही आता मॅच राकेशाने घालवली. झेल होती परंतु झेल काय घेता आली ना राकेशाला. बघा जर त्या 6 धावांची फेकाफेकी केली असती त्या तुम्ही या टाइमला जिंकली असती. परंतु आता त्याच 5 धावा तुम्हाला मागे पडत आहेत. जिथे 1 धाव होती तिथे 6 धावा दिल्या तुम्ही आणि त्या 5 धावा या चेंडूवर तुम्हाला काढावं लागतील. मी म्हटलं होतं की टर्निंग पॉईंटच्या 5 धावा. आता तुम्ही धावून काढा 5 धावा. आता पाहूया डबल चौकार होतो का. वाचवलेल्या 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. तिसरी धावचा प्रयत्न. अशा रीतीने हा सामना जिंकलेला आहे तो रोशन बी संघाने. हा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकलेला आहे आणि मी म्हटलं टर्निंग पॉईंटच्या 5 धावा. त्या 5 धावा टर्निंग पॉईंट ठरलेले आहेत. आता या चला विजय संघाचे कर्णधार आणि राजवी इलेव्हन संघाचे कर्णधार. बघा डबल संधी आहे राजवी संघाला. सेमी फायनलचा सामना हा सुद्धा. मोरिया संघ हा फायनल मध्ये दाखल झालेला आहे आणि आता हा शेवटचा सेमी फायनलचा राऊंड. बघा ज्या मी म्हटलं होतं की जी फेकाफेकी झाली 5 धावा तेच मॅचचं टर्निंग पॉईंट झालेलं आहे. अशा रीतीने या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार जातो तो सेहवाग. चला राजवी इलेव्हन आपला डिसिजन. राजवी इलेव्हन बिल्डिंग चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. राजवी इलेव्हन क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि बॅटिंग साठी राकेश आपली सलामी जोडी लगेच पाठवायची. चला पटापट लगेच फलंदाज पाठव राकेश कारण की 5:15 वाजलेले आहेत. हा सामना 3 षटकांचा केलेला जाईल. दोन्ही संघांनी घ्यायची आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारताना सेहवाग. चांगली फलंदाजी. 5 चेंडूमध्ये 20 धावा ठोकल्या होत्या या पठ्ठ्यानं. बाकी जबरदस्त फलंदाजी आणि 500 रुपयाची पारितोषिक आम्हाला या ठिकाणी लक्ष्मण पाटील यांच्याकडून लाभली आहे त्यांना आणि ते पारितोषिक